अप्रतिम प्रयत्न मित्रांनो, जर चढाई आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. साई प्रसाद हा देखील तमिळ थलाइवाचाच खेळाडू आहे. फायनलला जायला पाहिजे. चालू सामन्यात होणाऱ्या सामन्यांसाठी पहिला पुकार मीरा भाईंदर महानगरपालिका विरुद्ध जे जे हॉस्पिटल मुंबई शहर, युनियन बँक मुंबई शहर विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल मुंबई शहर. या चारही संघांच्या संघनायक व्यवस्थापक यांना विनंती, आपला खेळण्यासाठी पहिला पुकार. मीरा भाईंदर महानगरपालिका, जे जे हॉस्पिटल, युनियन बँक, हिंदुजा हॉस्पिटल, आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि युनियन बँक आपल्या पीडीएफ कृपया. मीरा भाईंदर, युनियन बँक आपल्या पीडीएफ कृपया व्यासपीठावर सादर करायचे. स्पर्धा निरीक्षक विशाल कदम, हॅलो चेक. मोबाईल दे तुझा. नंतरची पण मॅच काय नाही एवढी. चार दिवस 5 दिवस प्रॉपरच घेतलं तुम्ही. कमी वेळ नाही पण AI कॅमेरा चालू हो. AI कॅमेरा एक तर पैसा मी काय कोणतं बिल टाकायचं. तो येतो ना अल्टिमेटवाला. येतो ना कॅमेरा कोणतं येतोय. थांबतो बाइकिंग एक्सपिरियन्स अधूरा आहे. त्याला सोडतो आतमध्ये. आता मी जातो. जे माझी मला स्ट्राईक आली होती त्याची तो बघितलं. मला पण आवडला नाही तो डिस्प्ले दिला आहे पण बघणार आहे ना. ते
हलकेमध्ये कापला तर फुल रावसच भेटतं. कलर खुश होतो ना त्याच्यात. स्टेपिंग चांगली आहे रे. चांगला रेडर आहे तो भाई, पण तो मेन रेडर आहे कर्नाटकाचा आहे. कर्नाटक की कुठला तरी होता. मला अदर कंट्रीचं वाटत होतं. ठीक आहे दादा. बघ उचल उचल. हो का? हो हो आलो आलो. हां हां काय हो हो झालं चालू झाले. नाही दिसत आहे. हां ते एकच लावून नाही झाली आता. मिडलाईन आहे आणि पुण्याची टीम आहे. चालेल कुठचे मिडलाईनचे आणि याचे ना. हां हां नाही कोणतरी बघायचं. BMC आणि पुणे. घेतो नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओम ज्ञानदीप मंडळ प्रभादेवी मुंबई आयोजित निमंत्रितांची लक्षवेधी लढत आहे. DPU अर्थात महत्वाची असणारा DY पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांच्या दरम्यानची असणारी लढत आहे. काहीच नाही. लक्षवेधी अशा लढती आपण पाहत असताना अनेक प्रो कबड्डी स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. तुलामुलाच्या असणाऱ्या लढतीच्या निमित्तानं मिडलाईन आणि रुपाली ज्वेलर्स जरूर पाहतोय. तसं पाहिलं तर मोठा बोलबाला या स्पर्धेच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातला एक पुणे जिल्ह्यातला असणारा संघ अर्थात DPU पुणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यामध्ये अनेक मोठे खेळाडू आपल्याला पाहता येत आहेत, ज्यामध्ये जयपूर पिंक पॅन्थर्स जर्सी नंबर 80. तर याच संघामधून आपण पाहतोय जर्सी नंबर 13 आपण पाहतोय की गेली 3 वर्ष आपण महाराष्ट्राकडून अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन असणारा खेळाडू जो हरियाणा स्टीलर्स असणारा गुणवान खेळाडू जर्सी नंबर 9 न्यू सम्राट पुणे या संघाकडून ज्याला आपण पाहतो. तो विकास जाधव देखील आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी DPU पुणे या संघाकडून खेळताना. नटलेली स्पर्धा म्हणून आपण ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेकडे आपण जरूर पाहतो मित्रांनो. कालच्या सायंकाळच्या सत्रात देखील आपण पारितोषिकांचा असताना उल्लेख करूया झाले त्याबद्दल देखील आपल्याला जरूर बोललं जाईल. कारण ओम ज्ञानदीप मंडळ हे असं मंडळ की आलेल्या प्रत्येक खेळाडूला एक चांगल्या प्रकारे त्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यातून ही स्पर्धा मोठी व्हावी मित्रांनो, आणि त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी अंतिम विजयी संघ रोख स्वरूपात 1,50,000 आणि आकर्षक चषक. अंतिम उपविजयी संघ रोख स्वरूपात 1,00,000 आणि आकर्षक चषक. त्याचबरोबर उपांत्य उपविजयी संघ रोख स्वरूपात प्रत्येकी 50,000 आणि चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी
या संपूर्ण स्पर्धेत आपण स्पर्धेच्या शानदार पारितोषिक बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी आपण वॉशिंग मशीन देऊन त्याला सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट यासाठी देखील वॉशिंग मशीन दिली जाईल. या स्पर्धेतला प्रत्येक दिवसाचा असणारा जो मानकरी असतो त्याला देखील आपण 5 ड्रॉ काढतो. काल देखील आपण 5 ड्रॉ काढले. आजच्या सायंकाळच्या सत्रात देखील आपण 5 ड्रॉ या ठिकाणी आपण काढणार आहोत. मात्र हे करताना आपण निश्चित स्वरूपात एक चेंज तर जरूर करतोय. प्रत्येक दिवसाचा असणारा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो त्याला टेलिव्हिजन संच आपण दिवसाचा मानकरी म्हणून देतोय. मात्र मंडळानं आणखी चांगले चांगले खेळाडू निर्माण होत असताना एक चांगली चढाई आणि चांगली पकड यासाठी आणखी नेत्रदीपक अशी पकड आपण पाहतोय. एक कॉम्बिनेशन टॅकल ज्याला म्हणतात नेत्रदीपकाचा प्रयत्न. आर्यन ढवळेला जो तेलुगू टायटन्सला लीड करतो. चढाईसाठी जाताना क्रीडांगण क्रमांक 1 स्पर्धा अत्यंत महत्वाची. ओम ज्ञानदीप मंडळ श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून यशाला गवसणी घालता येते आणि मोठी परंपरा या मंडळाची आपण अनुभवलेली आहे. सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रम, व्यायाम आणि योगा वर्ग यांचं आयोजन केलं जातं. या मंडळाचे सन्माननीय संस्थापक आदरणीय मोहनजी दाभोळकर, संचालक आदरणीय सुनीलजी करंबळे, रोहित यादव, खजिनदार वैभवजी पानसकर, हिशोब तपासनीस कुणाल गोरे, राहुलजी कुमटेकर आणि कार्यकारिणी सदस्य हितेश शेट्टे, अभिषेक ढवळे आणि समन्वय समिती ज्यामध्ये सद्गुरू आसगावकर, संजयजी करंबळे, अजयजी पोलेकर, अनिलजी गावडे, जितेंद्रजी बंदरकर हे व्यवस्थापक आहेत आणि त्यांचे असणारे सगळे यंगस्टर्स, युवा कार्यकर्ते यांच्या मेहनतीतून ही स्पर्धा या ठिकाणी साकार होते. या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सगळ्या क्रीडारसिकांच्या वतीनं एक लौकिकास पात्र असणारं मंडळ ज्यांच्या माध्यमातून एक नंबर बनवले त्यांनी. स्थानिक संघ न्यू सम्राट पुणे विकास जाधवची चढाई पाहिली डीपीयूच्या माध्यमातून. क्रीडांगण क्रमांक 1 वर भाई असं नाही. अप्रतिम प्रयत्न आपण पाहतो. रुपाली ज्वेलर्स जाधव आणि व्यवस्थापक चेतन वाईट वाईट दिसणं ते चांगलं वाटतं रे. माझी मला आवडली. चढाईसाठी आर्यन पुन्हा येतो. तेलुगू टायटन्सचा आर्यन ढवळे. अभिषेक निंबाळकर आहे जो विदर्भ सिनियर नॅशनलला आपण पाहिलं. 2 ज्युनियर स्टेट आपण खेळलेला पाहिला. विदर्भातला असणारा खेळाडू या ठिकाणी रुपाली आपण पाहतोय. जर्सी नंबर 17 2 राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव त्याच्या गाठीशी. सगळ्या यंगस्टर्सना संधी दिली रुपाली ज्वेलर्सनं. नेत्रदीपक अशी स्पर्धा. प्रयत्न दमदार आपण पाहतो या ठिकाणी. मध्यरक्षकाच्या दिशेला चाणाक्षी नजर. कपिल थलाव्याचा साई प्रसाद. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हरियाणा स्टेलर्सचा विकास जाधवची चढाई पाहिली क्रीडांगण क्रमांक 1 वर. अप्रतिम प्रयत्न त्यातून आपल्या खेळातली असणारी गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि दाखवतोय आपल्या खेळातून एक पॉझिटिव्ह स्किल डेव्हलप करताना आणि त्यातून आपण पुढे जाताना. अभिषेक निंबाळकर जर्सी नंबर 19 रुपाली ज्वेलर्स. अप्रतिम प्रयत्न अप्रतिम प्रयत्न. मित्रांनो जर चढाई आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. साई प्रसाद हा देखील तमिळ थलायवादचाच खेळाडू आहे. फायनलला जायला पाहिजे.
चालेल. कसं माहिती आहे राऊत त्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही.